मेष राशीच्या व्यक्तींनो, पंचम भावामध्ये रवी केतू यांची युती झालेली आहे. ही तुमच्या घरगुती आयुष्यासाठी एक कसोटीची वेळ थोडी घेऊन येत असते. या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून थोडेफार वाद होतात आणि संवादांमध्ये गैरसमज आणि कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव वाढू शकतो. विवाहित जोडीदाराच्या तब्येतीबाबतीत थोडं आपण दक्ष राहणे पण गरजेचं असतं. तर वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे आपण दुर्लक्ष करणे हे तुम्हाला थोडं नुकसानदायक ठरू शकतं. पण लक्षात ठेवा, संयम, प्रेम आणि प्रामाणिक संवाद हेच तुम्हाला या काळात आधार देतील. म्हणून मेष राशीचं जे भविष्य आहे पुढील 16 सप्टेंबर 2025 पर्यंतचं ते कसं असेल? या काळात या व्यक्तींना कार्यक्षेत्रात स्पर्धा, तणाव व वरिष्ठांचा दबाव अधिक जाणवतो. ऑफिसमधील कामाचा भार थोडा वाढतो आणि नवीन जबाबदाऱ्या पण अचानक दिल्या जातात. परंतु केलेल्या प्रयत्नांचे त्वरित कौतुक किंवा मान्यता मिळण्याची अपेक्षा आपण ठेवू नये. काही वरिष्ठांचा रोखठोक वागणूक त्रासदायक तुम्हाला ठरू शकते, ज्यामुळे मनोबल ढळण्याची शक्यता असते किंवा व्यक्ती थोडाफार निराश होतो. काहींना या काळात नोकरी बदलण्याचा विचार येईल किंवा नोकरीमध्ये बदलीची परिस्थिती पण तयार होऊ शकते. नवीन ठिकाणी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला थोड्याफार अडचणी येतात, पण यामुळे अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो बरं का. तसेच ऑफिसमधील राजकारण किंवा गॉसिप्स, अनावश्यक वाद यामध्ये तुम्ही ओढले जाण्याची शक्यता आहे आणि त्यापासून तुम्ही दूर राहिलेलं चांगलं असतं, ज्यामुळे तुमच्या प्रतिमेला थोडाफार धक्का बसतो. त्यामुळे या काळात शांत राहून फक्त कामावरती लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. म्हणून मेष राशीसाठी सल्ला असा आहे की संयमाने काम करत राहा. परिणाम लगेच मिळणार नाहीत, पण त्याची काळजी करू नका. हळूहळू पुढं परिस्थिती सुधारते आणि मग तुमच्या मेहनतीचं फळ जे असतं ते कुठं ना कुठंतरी निश्चित झालेलं असतं. बऱ्याच वेळा तुमच्या मेहनतीचं फळ म्हणजे तुम्हाला ॲप्रिशिएट करणं, आणि ते ॲप्रिशिएट तुम्हाला तोंडावरती केलं जाणार नाही, पण कुठंतरी समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये असतं की ह्या व्यक्तीने काम केलेलं आहे. या काळात व्यावसायिकांना थोडा भागीदारीत तणाव येतो बरं का. गैरसमज आणि थोडा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे. एखादा भागीदार तुमच्यावर अन्याय करतोय किंवा तुमच्याशी तो पुरेशी पारदर्शकता ठेवत नाहीये असे वाटू शकते. त्यामुळे या काळात कोणत्याही आर्थिक करारात किंवा भागीदारीत पूर्ण स्पष्टता ठेवणे फारच आवश्यक आहे. सरकारी कागदोपत्री काम जे असतं किंवा काही परवानग्या असतात, टेंडर्स असतं किंवा कर संबंधी नियमांमध्ये अडथळे व विलंब थोडेफार येऊ शकतात. अपेक्षेपेक्षा जास्त वेळ खर्च होईल आणि काम पुढे ढकलले जाईल, हे मात्र तुम्ही मानसिक तयारीने ठरवूनच ठेवा. मोठ्या गुंतवणुकीचे योग असले तरी त्यातून थोडंफार नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ती गुंतवणूक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच करा. म्हणून या काळात नवीन मोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा जुने प्रकल्पच पूर्ण करण्यावरती आपण भर दिलेला फायदेशीर ठरतो. ग्राहकांसोबतचा संवाद जर आपण योग्यरित्या ठेवला ना, तर तिथं गैरसमज होण्याचे प्रश्नच येत नाहीत. त्यामुळे कुठली अशी नकारात्मक भावना पण निर्माण होत नाही. त्यामुळे ग्राहकांशी नियमित व स्पष्ट संवाद साधणे, त्यांच्या तक्रारी तात्काळ सोडवणे आणि त्यांची सेवा गुणवत्ता जी असते ना ती सुधारणे हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरतं. ह्याची सकारात्मक बाजू काय? या काळात तुम्हाला अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्ये वाढण्याची संधी मिळते बरं का, आणि तीच फार महत्त्वाची असते. ठीक आहे, चुका झाल्या असतील, पण त्यातून तुम्हाला शिकून पुढील काळात तुम्ही अधिक मजबूत व शहाणे निर्णयही घेऊ शकणार आहात. अर्थात मागील तुम्हाला 6 महिन्यामध्ये हा अनुभव आलेलाच असेल आणि सध्या शनी महाराज वक्री आहेत आणि त्याचबरोबर रवी शनी यांचा षडाष्टक योग तयार झालेला आहे. योग्य पारदर्शकता जर आपण ठेवली ना, तर काही जुने ग्राहक व भागीदार पुन्हा तुमच्या बाजूला येतील. म्हणून अशा षडाष्टक योगामध्ये तुम्हाला सल्ला एक असेल की नवीन प्रकल्पात घाई करू नका. आधीचे प्रकल्प पूर्ण करण्यावर आपण लक्ष केंद्रित करणंच गरजेचं असतं. भागीदारांसोबत पूर्ण स्पष्टता व पारदर्शकताही ठेवणं गरजेचं आहे. ग्राहकांशी विश्वासाचे नाते बांधणे हा या काळाचा सर्वात मोठा मंत्र असेल. व वैवाहिक जीवन कसं असेल? या काळामध्ये पंचम भावात रवी केतू युती झालेली आहे. त्यामुळे ठीक आहे, घरगुती वातावरणात थोडीफार अस्वस्थता जाणवू शकते. संवादांमध्ये दरी मात्र ठेवू नका की पती पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमुळे
संवाद नीट न झाल्यामुळे थोडेफार गैरसमज वाढू शकतात. म्हणून लहान सहान गोष्टींवरून थोडीफार चिडचिड होणे किंवा छोट्या गोष्टींवरून आरोप प्रत्यारोप होणे हे तुम्ही जोडीदारांनी टाळलं पाहिजे. याच विवाहितांना जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते बरं का. थकवा, ताण किंवा मानसिक चिडचिडीमुळे वातावरण ताणलेले राहू शकतं. वडीलधाऱ्यांचा आदरही ठेवणं फार गरजेचं आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये आणि मग तसं जर तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर मग ग्रहांचा त्रास थोडा वाढतो आणि मग वातावरण पण अधिक ताणतणावपूर्ण होतं. त्यांचे अनुभव तुम्ही ऐकायला पाहिजेत आणि त्यांचा आदर राखणे हेच घरातील शांततेचं एक गुपित असतं आणि त्याच्यामागे कुठं ना कुठंतरी एक शक्ती कार्य करत असते, जी शक्ती तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादातून तयार झालेली असते. पंचम भाव संततीचा आहे ना, त्यामुळे मुलांशी संवाद कमी झाल्यास त्यांच्यात गैरसमज वाढू शकतो. त्यांच्या शिक्षणात किंवा आरोग्यात तुमची साथही आवश्यक ठरते बरं का. म्हणून मेष राशीसाठी सल्ला असा आहे, संतती बाबतीत संयम ठेवा, प्रेमळ वागा आणि प्रामाणिक संवाद यामुळे काय होतं की नातेसंबंध अधिक स्थिर होतात आणि तणाव आला तरी तडकाफडकी बोलणे किंवा निर्णय घेणे जास्त हे टाळलं पाहिजेच. नात्यात पारदर्शकता ठेवलीच पाहिजे आणि छोट्या छोट्या क्षणांचाही आनंद हा घेतलाच पाहिजे. एकत्र रामरक्षा म्हणणे, प्रार्थना करणे, कुटुंबातील ताण कमी होतो आणि आपल्याला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोनही तयार होतो. सुखस्थाने रवी केत्वो मतभेद कुलांतरम संवादेनैव सौख्यम स्यात् शांतिर्भवती निश्चितम. अर्थ असा आहे, चतुर्थ आणि पंचम भावात सूर्य केतू असल्यास घरगुती मतभेद निर्माण होतात, पण प्रामाणिक संवाद व संयम ठेवला ना तर पुन्हा सुख व शांती येत असते. याचबरोबर आरोग्याकडेही आपण दुर्लक्ष करू नये, कारण की रवी केतूच्या प्रभावामुळे थोडं श्वसनसंस्था किंवा डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात किंवा मानसिक बेचैनी किंवा झोपेचा त्रास थोडाफार जाणवत राहतो. म्हणून हा काळ थोडा जीवनशैली सुधारण्यासाठी योग्य आहे. म्हणून तुम्ही तुमच्या गुरूंनी सुचवलेली जी काही उपासना असते ना ती मनःशांतीसाठी फार चांगली असते आणि ती दीर्घकाळ लाभदायी ठरते. सात्विक आहार घेणं किंवा पुरेशी झोप घेणं आणि नियमित व्यायाम करणं हा तुमच्यासाठी व्यावहारिक सल्ला असेल. आर्थिक स्थिती पण तुमची फार महत्त्वाची असेल. एकूण सारांश काय आहे, मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात कामाचा दबाव किंवा खर्च वाढ किंवा नातेसंबंधातील तणाव यांचा सामना करावा लागेल बरं का. मात्र संयम व सात्विक जीवनशैली यामुळे करिअरमध्ये अनुभव चांगले येतील, नातेसंबंधात स्थिरता येईल आणि आरोग्यात दीर्घकालीन सुधारणाही तुम्हाला साधता येईल. तर मित्रांनो, मेष राशीसाठी एक चांगली गोष्ट अशी आलेली आहे, सध्या गणेश उत्सव आहे. रोज गणपतीची प्रार्थना आणि पूजन केल्याने तुमच्या ज्या 15 सप्टेंबरपर्यंतच्या अडचणी आहेत ना त्या नक्कीच कमी होतील. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.